जय शिवराय शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश आवटी. बऱ्याच मित्रांच्या आग्रहाखातर आज मी तुम्हाला माझी स्लरी बनवायची पद्धत दाखवणार आहे. यामध्ये आपण 5 प्रकारच्या कडधान्य डाळी घेणार आहोत. तुम्ही तुमच्या हिशोबाने 5 प्रकारच्या कोणत्याही डाळी घेऊ शकता. यामध्ये 110 किलो शुद्ध देशी गाईचे शेण आपण यामध्ये घेतलेले आहे. तसेच स्लरीचा असलेला आत्मा म्हणजे गोमूत्र हे आपण यामध्ये 50 लिटर घेतलेले आहे. पाण्याच्या हिशोबाने आपण यामध्ये 15 किलो गूळ घेतलेला आहे. 10 किलो भिजत ठेवलेली सरकी पेंडी आपण यामध्ये मिक्स केलेली आहे. आपण सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर आपली टाकी म्हणजे माझी टाकी आहे 1,500 लिटर. तर मी याच्यामध्ये 500 लिटर पाणी भरणार आहे आणि उर्वरित पाणी दररोज दिवसाआड किंवा दिवसा 100-150 लिटरने मी वाढवत जाणार आहे. याने होते काय का माझे स्लरीतील हवा खेळती राहते, ऑक्सिजनची लेवल स्टेबल होते. अशा पद्धतीने जर तुम्ही स्लरी बनवली तर तुम्हाला हमखास रिझल्ट येणार. तुम्हाला जर काही प्रश्न असेल, मला काही विचारायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. स्क्रीनवर माझा मोबाईल नंबरही दिलेला आहे. आता ही स्लरी आपली 7 दिवसानंतर आपण बागेला घालणार आहोत. तर पुढील व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिली जाईल.